चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक प्रतिक्रिया दिली लाडक्या बहिणीसंदर्भातली आणि लाडक्या बहिणीचा मुद्दा खूप चर्चेला आला होता. आता यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा देखील आहे की आपण महायुतीच्या नेत्यांच्या माध्यमातून यंदा सरकार आल्याच्या नंतर 2100 रुपये देणार अशी घोषणा केली होती. आता या संदर्भात नेमकं आपली काय पावले असणार आहेत? एक लक्षात ठेवा, आम्ही घोषणा करत असताना ती घोषणा विचारपूर्वक केली आणि काँग्रेसने केली होती 1,500चे 3,000 अविचाराने केली होती. त्याच्यामुळे आम्ही दिलेली घोषणा पाळणार आहोत. 2100 रुपये आमच्या लाडक्या बहिणींना निश्चितच देणार आहोत. त्याच्यात कुठल्याही प्रकारचा संदेह नाही, शंका नाही. कारण आम्हाला हे राज्य कसं चालवावं, पैसे कसे उभारावे याचं पूर्ण ज्ञान आहे. देवेंद्रजींसारखा अभ्यासू नेतृत्व आहे. अजितदादांसारखा आर्थिक गोष्टींची समज असणारा माणूस आहे आणि एकनाथरावजी संवेदनशील आहेत आणि त्याच्यामुळे दिलेला शब्द आम्ही पाळणार आहोत. कारण मी बघितले महाराष्ट्रात की देवेंद्रजींच्या उपस्थितीत शेकडो कार्यक्रम झाले. महाराष्ट्रात 1700 कार्यक्रम झाले. त्याच्यामध्ये प्रत्येक कार्यक्रमात आमच्या बहिणींचा लाडका भाऊ, देवा भाऊ, देवा भाऊ, देवा भाऊ या घोषणा आजही माझ्या कानावर त्या ठिकाणी घुमत आहेत. आणि त्याच्यामुळे देवा भाऊ आपल्या लाडक्या बहिणींना दिलेला शब्द त्या ठिकाणी पाळणार म्हणजे पाळणार.